भविष्यात टोल नाके होणार बंद। मित्रांनो, केंद्र सरकारने टोल गोळा करण्यासाठी ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम म्हणजे GPS आधारित यंत्रणा आणण्याची योजना आखली आहे। ही यंत्रणा राष्ट्रीय महामार्गावर टोल प्रकल्पाअंतर्गत बसवण्याची घोषणा नितीन गडकरी यांनी केली आहे। केंद्रीय परिवहन व महामार्ग मंत्रालयाने यासाठी सल्लागार समितीची नियुक्ती केली आहे। ही यंत्रणा निवडक राष्ट्रीय महामार्गावर GPS आधारित इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन यंत्रणा बसवली जाईल व यासाठी टोल नाक्यांची आवश्यकता राहणार नाही अशी ग्वाही नितीन गडकरी साहेबांनी दिली आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ही यंत्रणा आहे तरी काय आणि ही यंत्रणा काम कशी करते। सध्या टोल नाक्यांवर कोणत्या पद्धतीचा वापर होतो? सध्या देशभरातील संपूर्ण टोल नाक्यांवर फास्टॅग या इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन या यंत्रणेचा वापर होतो। यामध्ये रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन या तंत्राचा वापर होतो। त्यामधून टोल आकारला जातो। वाहनांवरील फास्टॅगच्या आधारे ग्राहकांच्या प्रीपेड बचत अथवा चालू खात्यातून थेट पैसे वजा केले जातात, पण याआधी हा कर रोख स्वरूपात घेतला जायचा। यामुळे वाहनांच्या खूप मोठ्या रांगा लागायचा व वेळही वाया जायचा, पण आज फास्टॅगमुळे ही वेळ फक्त 47 सेकंदांवर आली आहे। पण गर्दीच्या वेळी टोल नाक्यांवर आजही भरपूर रांगा पाहायला मिळतात। GPS यंत्रणा काम कशी करते? GPS आधारित यंत्रणेमध्ये वाहनांमध्ये ऑनबोर्ड युनिट अथवा ट्रॅकिंग उपकरण बसवले जाईल। भारतीय सॅटेलाइटच्या माध्यमातून वाहन अचूकपणे 10 मीटरच्या आत शोधता येईल। त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावर त्या वाहनाने केलेला प्रवास अचूकपणे समजेल। डिजिटल इमेज प्रोसेसिंग आणि संगणक प्रणालीद्वारे त्या वाहनांचा कर निश्चित केला जाईल व त्या व्यक्तीच्या बँक खात्यातून थेट वसूल केला जाईल। यामुळे टोल नाक्याची आवश्यकता भासणार नाही। पण मंडळी, एखाद्या व्यक्तीच्या खात्यात जर पैसे नसतील तर हा कर कसा वसूल केला जाईल? या यंत्रणेत हे सर्वात मोठे आव्हान आहे। GPS आधारित यंत्रणेचे फायदे: टोल नाक्यांवर वाहनांना जास्त वेळ थांबावे लागणार नाही। यामुळे प्रवाशांना व वाहन चालकांना वेळेवर पोहोचता येईल। या यंत्रणेद्वारे त्या वाहनाने किती प्रवास केला तेवढेच पैसे त्या व्यक्तीच्या खात्यातून वजा केले जातील। ही एक चांगली बाब आहे। एखाद्या गुन्हेगाराच्या गाडीला पकडण्यासाठी या यंत्रणेचा नक्कीच उपयोग होईल। मंडळी, जसे प्रत्येक गोष्टीला काही पॉझिटिव्ह पॉईंट असतात तसे निगेटिव्ह पॉईंट देखील असतात, हे लक्षात ठेवा। या यंत्रणेचा फायदा होईल का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।